नमस्कार. सांज सोबत चिपळूणच्या आसपास निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा देणारी संस्था म्हणजे सांज सोबत. दर महिन्याला त्यांच्यापर्यंत किराणा माल पोचवणं हे संस्थेचे स्वयंसेवक तळमळीने करत असतात. पण हे वृद्ध मात्र वाट बघत असतात ते किराणा मालाची नाही. रोजच्या रोज 4 तांदळाचे कण शिजवून आजूबाजूचा पालापाचोळा शिजवून चवीसाठी घालणारे, त्यातून उदरनिर्वाह करणारे वृद्ध लोक मात्र वाट बघत असतात. या ज्येष्ठ निराधार वृद्धांच्या कहाण्या आपण पराग वडकेकडून ऐकूया. त्याच्या बोलण्यातून मला जाणवलेला दुसरा मुद्दा म्हणजे फक्त अडाणी किंवा अशिक्षित आणि खेडूत हे लोक निराधार असतात असं नाही. सुशिक्षितांच्या आणि शहरातल्या लोकांच्या कहाण्याही आपल्याला पराग सांगणार आहे. केवळ समाज माध्यमाच्या बळावर उभी राहिलेली ही संस्था आता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. इतकंच नाही तर त्यांचे स्वयंसेवक हिरिरीने काम करतात आणि कधीही न पाहिलेल्या गोष्टींचा अनुभव ज्येष्ठ वृद्धांना देण्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो. ह्या गोष्टी कोणत्या हे ऐकूया आपण पराग वडकेकडून. पराग, अभिव्यक्तीतर्फे तुझं स्वागत. ओके, धन्यवाद, आभार. सांज सोबत ही संस्था 2016 साली सुरू झाली आणि त्याच्यानंतर आता त्या संस्थेचं काम प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. तर हा सगळा जो प्रवास होता तो मला तुझ्याच तोंडून ऐकायला आवडेल. सांज सोबतचा जो प्रवास आहे तो संस्थेची स्थापना एक अशी ऍक्सिडेंटल आपण म्हणतो ना तशी झाली. साधारण 2014चा जो भारताचा काळ होता, निवडणुका आणि एक ट्रान्सफॉर्मेशन होत होतं देशाचं. त्यावेळेला सोशल मीडियावर प्रचंड देशभक्तीचे वेगळे मेसेज यायचे आणि मग देशभक्त आणि देशभक्त अँटी देशभक्त असे मेसेजिंगचं वार चालू होतं, बरोबर, 2014 ते 16 या कालावधीमध्ये. आणि त्याचा पीक पॉइंट होता. तर त्यावेळेला सहज मी एक फेसबुकला स्टोरी टाकली होती की देशभक्ती सोशल मीडियावरून करण्यात उपयोगाची नाहीये, तुम्हाला प्रत्यक्ष उतरून काही ना काही करायला पाहिजे, असा एक मेसेज टाकला होता. आणि एक दिवस काय झालं, एक चिपळूणला शालोम हॉटेल म्हणून आहे, ते एका गल्लीत संध्याकाळी 7च्या वेळेला एक साधारण 80 वयाची आजी कमरेत वाकलेली दमून एका रस्त्याच्या बाजूला उभी होती. आणि मी आणि मिसेस चाललो होतो. तिला म्हंटल, आजी काय एवढं दमलायत का तुम्ही, कुठे चाललाय? तर नाही, काय नाही बाबा, आता मी कामावरून आले. मी बोललो 80 वयाची आजी कामावरून येते? मी बोललो काय काम करता? नाही, धुणी भांडी करते. मग मी बोललो आता कुठे चाललाय? नाही, घरी चालले. मग तुम्ही थांबलायत का? तर म्हणते काही नाही, दम लागतो बाबा मला, जरा 10 पावलं चालल्यावर. मग मिसेसला मी उतरवलं, म्हटलं चला आजी मी सोडून येतो. तर ती आजी म्हणत होती नको नको, तू बाय बरोबर आहेस, तिच्या भाषेमध्ये, कोकणी भाषेमध्ये. तर मी बोललो नाही आजी असू दे. मग मिसेस थांबली आणि मी तिला सोडायला गेलो. तर तिचं जे घर होतं ते एका डोंगराच्या पाखाडीवर होतं आणि तिला ते घराच्या पायऱ्या चढताना सुद्धा प्रचंड त्रास होत होता. आणि जाता जाता तिची स्टोरी मी ऐकली. तर ती सकाळी 10 वाजता निघायची, हळूहळू चालत जायची आणि चिपळूण शहरामध्ये मार्कंडी नावाचा एक भाग आहे, तिथे एक 7 ते 8 तिची कामं होती. कामं काय, तर कोणाकडे धुणी कर, भांडी कर. आणि तिचा महिन्याचा पगार किती असायचा, तर 150 रुपये आणि 200 रुपये. 2016चा काळ मी बोलतोय. आणि त्या 200 रुपये सुद्धा लोक तिचे थकवायचे 3-3 महिने. मग ती ते सांगत होती त्यावेळेला की, आणि मग तिनं तिच्या खिशातून एक छोट्या बॉटल काढल्या, अर्थात त्या हार्ट पेशंट जे घेतात त्या गोळ्या होत्या. बघ ना, ह्याच्याकरता मी जाते. आणि तिचा पगाराचं कॅल्क्युलेशन मी केलं तर 1000-1500 रुपयाकरता तिचा सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंतचा काळ 80 वयाची आई, कुबड आलेली आजी, त्या 1500च्या औषधाकरता ती खेळ तिचा चालू होता आयुष्याचा. आणि मग ही स्टोरी मी फेसबुकवर मांडली होती आणि अगोदर त्याचा रेफरन्स होता. मग असा विषय पुढे आला की आपण ही लोक 80 वयाची अशी चिपळूणात बरीच आहेत. मग ह्यांचं एक आपण गरज जी आहे, औषधं अमुक तमुक भरपूर गरजा आहेत, आपण ह्यांची एक गरज भागवूया, ती म्हणजे एक अन्नाची गरज. दरमहा त्यांना काय अन्न लागत असेल
आणि मग आमचं असं ठरलं की आपण एक कॉन्ट्रीब्युशन काढूया. त्याच्यातून आम्ही एक किराणा माल ठरवला, त्याच्यामध्ये काडीपेटीपासून ते अगदी हळद मीठ मोहरीपर्यंत पूर्ण यादी केली की काय लागतं आणि का हा प्रवास चालू असतो. आणि मग त्या कॉन्ट्रीब्युशन प्रमाणे का आम्ही 7 ते 8 जण जमलो. हॉटेल वैभव येते आणि पहिलं हे आमचं पहिले आम्ही 5 वृद्ध निवडले आणि सांसोबतची प्राथमिक स्थापना झाली. असा तो साधारण सांसोबतचा मूर्त स्थापना आहे. पण म्हणजे त्या म्हणजे आजीपासून ती स्टोरी सुरू झाली. हा पण म्हणजे समाज माध्यमाचा सदुपयोग म्हणतात तसा झाला ना खरं तर हा. प्रचंड. कारण सांसोबत संस्था ही टोटली समाज माध्यमावरून उभी राहिली, आजही उभी आहे आणि आजही समाज माध्यमावरूनच वाढत आहे. आणि आता 2016 मोना 2016ला आम्ही 5 जणांपासून प्रवास सुरू केला. आज जवळजवळ 100 वृद्ध आमच्याकडे आहेत आणि जे डोनर आहेत त्या डोनरचा कन्सेप्ट आम्ही असा ठेवला की देशभक्तीची आरडी. म्हणजे काय, माझा पगार 6,000 आहे, मी शाळेत शिपाई आहे, मला देशासाठी काहीतरी करायचंय. मग मी काय करतोय, व्हॉट्सअप फेसबुकवर मेसेज टाकतोय आणि 10 जणांना फॉरवर्ड करतोय, भडकवी करतोय. त्याच्याऐवजी मी शांत चित्तानं, माझा 6,000 पगार आहे, मी 100 रुपये सांसोबतला दे. आणि ती देशभक्तीची आरडी आम्ही सुरू केली. आज त्या देशभक्तीच्या आरडी मध्ये साधारण 400 लोक डोनर आहेत. त्याच्यामध्ये 100 रुपयापासून ते दरमहा 4,000 रुपये टाकणारी कधीही न एकमेकाला पाहिलेली आम्ही लोक आहोत. सर्व भारतीय आहोत आणि विविध देशातली आहोत. इव्हन तू सुद्धा आमच्या त्या सांसोबतच्या प्रवासातली एक साथीदार आहे. आणि आम्ही एकमेकाला कधीही पाहिलेलं नाही, कधीही भेटलेलो नाही. तरी सुद्धा 2016 पासूनची ही संस्था 2024 अजून 2 वर्षांनी 10 वर्षात पदार्पण करेल. 400 सभासद आहेत. दरमहा 1,00,000 रुपये साधारण याचे जमा होतात आणि आम्ही साधारण ऍव्हरेज 1,000 ते 1,200 रुपयाचा किराणा हा वितरित करतो 100 वृद्धांना. आणि अशा पद्धतीनं तो 5 जणांचं कॉन्ट्रीब्युशन साधारण त्यावेळेला आमचं जमलं होतं एक 3-4 हजार रुपये. ते 3-4 हजार कॉन्ट्रीब्युशन ते 1,00,000 कॉन्ट्रीब्युशन दरमहा, असा हा आमचा सगळा प्रवास सुरू आहे. आणि तू आरडी म्हणालास म्हणजे काय, मला कळलं नाही. आता ते आरडी म्हणजे काय, लोक पोस्टात रिकरिंग डिपॉझिट उघडतात. ते कसलं असतं, बचतीचं. बरोबर. मग दरमहा ते 10 रुपये 50 रुपये त्या काळात, हल्ली 500 रुपये का, आता आपल्याला या बचतीमधून काहीतरी मिळावं. तर आम्ही देशभक्तीची आरडी हा नवीन कन्सेप्ट आणला की तुला काहीतरी वाटतंय ना देशासाठी करायला आणि तुला काहीच वेळ मिळत नाही. तू सकाळी 9ला कामाला सुरुवात करतोस, रात्री 10-11ला येतोस. मग देशभक्ती म्हणजे काय, तर व्हॉट्सअपवरचे मेसेज फॉरवर्ड करायचे. तर तू प्रत्यक्ष युद्धभूमीवर आमच्या या न येता तू आम्हाला अशी मदत करू शकतोस आणि आम्ही तुझ्या वतीनं काम करतो. साधारण ही वितरण व्यवस्था जी आहे ती 70 ते 80 कार्यकर्ते आहेत आणि प्रत्येकानं वाटून घेतलेलं आहे. म्हणजे आता माझ्याकडे तिवडी आणि तिवरे असा एक दुर्गम भाग आहे, चिपळूण पासून 35 किलोमीटर. तर मी त्या 5 आजींची काळजी घेतो. मी जातो, ते दरमहा पिशवी नेऊन देतो आणि पुन्हा पिशवी आपल्याकडे जमा करायची, दरमहा ती किराणा उचलायचा आणि द्यायचा. असं प्रत्येकानं आमच्या इथे एकमेकाला वाटून घेतलेलं आहे. आणि आमची ही डिस्ट्रीब्युशन व्यवस्था जी आहे ती चिपळूण शहर आणि परिसर साधारण 50 किलोमीटरच्या परिघामध्ये पसरलेली आहे. आणि ते बरोबर एक SOP बनून गेली. त्या तारखेला तसं होणार, मग ती लोक येऊन पिशवी घेऊन जाणार, नेऊन देणार, परत येणार, जमा करणार, असं आहे. पण तू पहिल्या आजी तुला कशा भेटल्या ते सांगितलंस, पण आता हे जे पुढचे 100 लोक तुम्ही निवडलेले आहात वृद्ध, तर त्यांची निवड तुम्ही कशी केलेली आहे? आता काय झालं, ते 5 जण आम्ही निवडले. 5 जण निवडल्यानंतर थोडंफार लोकांना समजत गेलं यांनी असं असं कार्य केलंय आणि मग काही जण नावं सुचवायला लागले. मग आम्ही काय केलं, एक ऑडिट कमिटी नेमली. मग आमच्यातले 3-4 जण जायचे आणि आम्ही काही नियम ठरवले. नियम असं ठरवलं, ती व्यक्ती वृद्ध असली पाहिजे. वृद्ध मग आम्ही 60 ते 65 वयावरची. दुसरा नियम ठरवला, ती निराधार असली पाहिजे. तिसरा नियम ठरवला, कुठचंही उत्पन्न नसलं पाहिजे. सरकारची एक योजना असते पेन्शनची 600 ते 900 रुपये, ती सोडून कुठलंही उत्पन्न नसलं पाहिजे. अशा 3 मुख्य अटींची आम्ही तिथे जाऊन चौकशी करतो. त्यांचं रेशन कार्ड बघतो किती येतंय, आजूबाजूचं तिचं पासबुक बघतो आणि मग त्या आजीला घ्यायचं की नाही किंवा त्या आजोबांना घ्यायचं की नाही असं ठरवतो. आणि मग ती एक एक वाढत गेली. अशी ती आमची म्हणजे ऑडिट कमिटी आहे.
हा ती आत्ता ते ठरलं. वेटिंगला आमच्याकडे 25 नावं आहेत. अच्छा. सगळे जे वृद्ध आहेत ते निराधार आहेत. साधारण हा. कारण काय असतात ह्या वृद्धांची निराधार असण्याची? कोकणामध्ये काय झालंय, हं. बऱ्याच वेळेला 2 ते 3 प्रकारचे वृद्ध आम्हाला आढळून आले. एक, मुलीच फक्त जन्माला आल्यामुळे त्या गरीबाघरी दिलेल्या आहेत आणि मग मागे वृद्ध आई उरले किंवा वडील उरले किंवा आई वडील उरले आणि अच्छा. मुली गरीबाघरी दिल्यामुळे त्या परत येत नाहीत, हा एक भाग. दुसरा असा की काही चाकरमानी म्हणून जे मुंबईमध्ये किंवा आपलं कोकण सोडून गेले, त्यांनी तिथे प्रचंड प्रगती केली, पण आपल्या गावातल्या आईला विसरले किंवा आजीला विसरले, असे पण आम्हाला काही भेटले. हं. काही जणांचे तरुण वयामध्ये मृत्यू पावले, अ, मुलगा किंवा मुलगी जे होते ते, त्यामुळे ते निराधार आहेत. तर अशा प्रकारचे वृद्ध आहेत. अच्छा. आणि मोना, हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट यशस्वी होण्यामागे हं. सर्वात मोठी गोष्ट कुठली होती सांगू का? हं. अ, आम्ही जे हे कॉन्ट्रीब्युशन सुरू केलं, तर जनरली कुठलीही संस्था, पैसा हा व्यवहार आला की ती पैसे कुठे वापरतात, हं. कसे खर्च होतात आणि ट्रान्सपरन्सी या बेसिसवर ठरते किती काळ चालणार. हं. तर आम्ही काय केलं, डे 1 पासून समजा ₹100 आले, ओके, तर त्या ₹100 70% डिस्ट्रीब्युशनला वापरायचं आणि 30% बफर ठेवायचं, ₹30. हं. असं एक सूत्र हे करलं. हं. आणि दरमहा आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे डोनरचा, त्याच्यावर दरमहा आमचं बँक स्टेटमेंट आणि झालेला खर्च पब्लिश करतो. हं. त्याच्यामुळे काय झालं, आजही 2024ला जो नवीन डोनर जॉईन होतो त्याला स्थापनेच्या डे 1 पासूनचा खर्च आणि म्हणजे आपला तपशील पाहायला मिळतो. हं. हं. त्यामुळे ट्रान्सपरन्सी एवढी सांभाळली गेली की हं. प्रथमच ते अशी संस्था बघतात की 1 त्यांना कळतोय. आणि हं. खर्चाच्या भागात बघशील तर काय असतं, किराणा मालाची बिलं, हं. कुठेही कार्यकर्त्यांचं चहा पानाचं बिल, कार्यकर्त्यांचा प्रवास खर्च, असं कुठेही नाही. हं. किराणा मालाची बिलं या व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे व्यवहारात त्यामुळे जास्तीत पूर्णपणे, जास्त डोनर येत गेले. हा, व्यवहारात पूर्णपणे पारदर्शीपणा सगळ्या हा. स्वयंसेवकांनी ठेवलेला आहे. आणि मुख्य म्हणजे हम्म. प्रवास खर्च घेत नाहीत, ते त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च घेत नाहीत. स्वयंसेवा म्हणजे खरंच नाही. स्वयंसेवा हो आहे. हो. हं. पूर्ण डिस्ट्रीब्युशन व्यवस्था कार्यकर्ते स्वतःच्या खिशातून करतात. आणि मग आता हे तू जी कारणं सांगितलीस वृद्ध निराधार हम्म. असण्याची, तर तुम्ही हा. जेव्हा तिथे जाता तेव्हा त्या हा. सुखदुःखांच्या गोष्टी करतात हे सगळे वृद्ध तुमच्या बरोबर? म्हणजे मोहना, हा. अक्षरशः आमच्या किराणा मालाची ते वाट पाहत नसतात, ते आमची वाट पाहत असतात. हं. म्हणजे भावा, तू काय दिलंस ते दिलंस, बरोबर आहे, तू ये बस. आणि मग ती 80 वयाची वृद्धा हातातला साखर घेऊन येते आणि म्हणते, भावा आलास तू, दमला असशील. आणि भावा बसते, बाय नाही आणलीस, म्हणजे बायको नाही आणलीस, हं. मग कशी आहेत. आणि तिथे मग ती बोलतात, मोकळी होतात, कधी रडतात, पाया पडतात. म्हणजे त्यांना बाकी काही फिलिंग नकोय, आम्ही आणतोय वगैरे. तर त्यांना एवढंच फिलिंग आहे, मला ह्या वयामध्ये माझ्या आयुष्यात चमत्कार झालाय आणि कोणतरी मला येऊन विचारतोय माझ्या झोपडीमध्ये. हं. म्हणजे ह्या फिलिंग्स असतात. म्हणजे काही वृद्ध तर आम्ही असे बघितले. एका वेळेला आम्ही ऑडिटला गेलो होतो, एक नाव आलं होतं, पाथर्डी नावाचं गाव आहे. हं. तर आम्ही 10ला गेलो आणि बराच वेळ ती आजी बाहेर येईना. हं. 1 तास झाला, 2 तास झाला, आम्ही आजी आजी हाका मारतोय. शेवटी कंटाळलो, मग शेजारचा एक माणूस आला. हं. तो म्हणतो, अहो कशी येईल ती तिथे? हं. अहो तिच्याकडे एकच साडी आहे, ती ती रोज धुते आणि ती वाळली की घालून येते. आई ग. अक्षरशः काही वृद्ध हं. नुसता तांदूळ उकडतात आणि बाजूला जो पाला दिसेल खाण्यायोग्य, तो पाला टाकायचा आणि मिठाची चिमूटभर चिमटी टाकायची आणि तो त्यांचा आहार होता. म्हणजे आम्ही काही वृद्धांकडे जे बघितलं ते, हं. हं. म्हणजे अक्षरशः दयनीय अवस्था. ते आपले भारताचे नागरिक आहेत याचे पुरावेच नाही, कारण सरकार आधार कार्डचं नोटीस काढते की हं. या फोटो अपडेट करा. त्यांच्याकडे नोटीस हा प्रकार वाचणार कोण आणि जाणार कोण, त्यांना माहीतच नाही. रेशन कार्डवर अपडेट करायचंय, अंगठा आलाय आता, हं. असे नवीन जगाचे कुठचेही रूल माहीत नाहीत. त्यांना कोणीतरी एक ₹600 ₹900 पेन्शन चालू करून दिलेली असते सरकारची, हं. म्हणजे दिवसाला ₹3 त्यांना सगळं ते भागवायला लागतं.
साधारण 30-40 रुपयामध्ये त्यांचा तो खर्च दिवसाचा, त्याच्यामध्ये दवाखाना, किराणा आहे. तर अशा पद्धतीचं ते जीवन जगताय. तू हे जे म्हणजे सगळं बऱ्याच जणांकडे सांगतोयस, लाईट नाहीये. हं, हा. हे जे तू सांगतोयस म्हणजे खरं सांगायचं तर असं गहिवरून येतं, कारण आपण हा. त्यांच्या ह्याने आपण किती सुखी आयुष्य जगतोय आणि कितीतरी लोक हा. कशी राहत आहेत. हा. पण हा. मग मला असा नेहमी प्रश्न पडतो की तुम्हाला ते निराधार वृद्ध त्यांच्या सुखदुःखांच्या गोष्टी सांगतात, किंवा तू आता म्हणालास की काही लोक मुंबईला हा. जातात त्यांची मुलं आणि परत कधी येतच नाहीत हा. किंवा संपर्कात राहत नाहीत. येत नाहीत. हा, तर हम्म. तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की त्या मुलांना आपण फोन करावा आणि चांगलं झाडावं म्हणून? आम्ही असा प्रयत्न केला हं, त्यांच्याशी संपर्क करायला. इव्हन कसं असतं, ही थोडेसे वृद्ध गावकऱ्यांच्या नेकीनं राहत असतात, म्हणजे विचारमतानं वगैरे. तर आम्ही गावकऱ्यांच्या थ्रू त्यांच्याशी मुलांशी कॉन्टॅक्ट करायला बघितला. हं, पण ते अक्षरशः दुर्लक्ष केल्यासारखं, नाही नाही आम्ही नाही येणार, तुमचं तुम्ही बघून घ्या वगैरे, अशा पद्धतीनं म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले. असे एक 2 ते 3 उदाहरणं आमच्याकडे आहेत की त्याने पूर्ण दुर्लक्ष केलेलं. जंगलात एकाकी घर, आणि अक्षरशः ते जे वडील म्हणजे त्या मुलाचे वडील होते, ते आता दोन्ही जोडपं वारलं. हं, ते जंगलामध्ये असे म्हणजे मुलगा निघून गेला याचं दुःख त्यांना एवढं होतं की ते अंगणात एक खुर्ची टाकून बसायचे आणि दूर वाटेकडे बघत बसलेले असायचे. आणि मग त्या आजी सांगायच्या, अहो दिवसभर हे असेच असतात. आई गं. आता त्यांना किती वेळा सांगितलं हा येण्यातला नाही, तरी ते आणि काही बोलायचे नाही. हं, एकदम गोरा गोरा असा तो म्हातार बुवा असतो तसा तो म्हातारा होता, म्हणजे ते आपले आजोबा. म्हणजे टिपिकल कोकणी असा तेजपुंज असा, पण एक अशी नजर टाकलेली. हं. अक्षरशः म्हणजे त्यावेळेला आम्ही जायचो ना ती पिशवी घेऊन, तर त्यांना एक क्षणभर वाटायचं मुलगा आला, आणि मग तो चेहरा थोडा हसरा व्हायचा, आणि हं. मग ती आजी बोलायची, थोडस गदगदायचे ते, आणि पुन्हा ट्रान्समध्ये. मोहना, ह्या सगळ्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला 2 प्रसंग सांगतो. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की गरीब अशिक्षित खेडेगावातल्या वृद्धांमध्येच हे प्रॉब्लेम आहेत, अडचणी आहेत. तर तसं नाही आहे. एकदा मला एक फोन आला पुण्याहून की सर तुमच्या सांसोबत संस्थेचं नाव कळलं आहे, मदत मिळू शकेल का? आवाज असा वृद्ध असा आवाज होता. मी म्हटलं कुठून बोलत आहे? तर पुण्याहून बोलतो आहे. मग पुण्याहून बोलतो आहे म्हटल्यावर मी माहिती काढली. तर पुण्यातील नामवंत संस्कृत शिकवणारी शिक्षिका, संस्कृतमध्ये PhD केलेली शिक्षिका, तिचा नवरा बजाजमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये होता, तिथून निवृत्त झालेला, असे वृद्ध 70चे 2 हे, आणि मुलानं त्यांना टाकून दिलेलं. पुण्यातली घटना. आणि त्यांना मदतीची अपेक्षा होती. फक्त त्यांच्या नावावर एक 1 BHK होता, तेवढंच, बाकी त्यांना उत्पन्न नव्हतं काही. मग आता पुण्याला कसं काम करायचं? तर पुण्याला आपले चिपळूणचे बरेच काही मित्र आहेत, त्यांच्याशी बोललो, आणि मग त्यांच्यातल्या एकानं त्यांना दत्तक घेतलं, आणि दर महिन्याचा किराणा आणि तो नेऊन देतो. त्यांना जेवण करता येत नाही. मग त्या मित्रानं, अनुप देसाई त्याचं नाव, त्यानं त्यांचं डबा लावून दिला मेसचा, आणि ते एक नकळत सांसोबतशी जोडलं गेलेलं कुटुंब आहे. म्हणजे सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा ह्या घटना भरपूर आहेत. दुसरी घटना सांगतो. चिपळूणमधल्या एका नामवंत ग्रंथालयामध्ये विना अनुदानित तत्वावर काम करणारी एक ग्रंथपालिका निवृत्त झाली. निवृत्त झाल्यावर PF वगैरे काही नाही, आणि अक्षरशः महिन्याचे पैसे कसे जुळवायचे एवढा प्रश्न. आणि ज्या स्त्रीनं अखंड ग्रंथांची सेवा केली, तिच्या निवृत्तीनंतर एकही रुपया नसणं हातामध्ये, तर किती वाईट घटना आहे. त्या भागवत नावाच्या एक बाई होत्या. मग आम्ही आव्हान केलं फेसबुकवरून वगैरे, आणि सांसोबत तर्फे त्यांना शिधा वाटप सुरू केलं. म्हणजे सुशिक्षित लोकांमध्ये आणि शहरी भागामध्ये सुद्धा वृद्ध निराधार समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि भविष्यात भारताला याच्यावरती काही ना काही विचार करावा लागेल. म्हणून हे 2 प्रसंग आठवले, ते मुद्दामून मला सांगावेसे वाटले की फक्त गरीब लोक आणि खेडेगावातल्या ह्या समस्या नाही आहेत, तर शहरी
भागात सुद्धा प्रचंड समस्या या पद्धतीच्या आहेत, वृद्ध आणि निराधार लोकांच्या. खरं तर तुम्ही वाण सामानापासून सुरुवात केली, काहीतरी तुमची मदत होईल म्हणून, पण खरं सांगायचं तर सांज सोबत ही खऱ्या अर्थाने तुम्ही त्यांच्या अशा परिस्थितीत किंवा इतक्या उतरत्या वयात तुम्ही त्यांना सोबत करताय सगळे हा स्वयंसेवक. हा आणि आमचा कन्सेप्ट कसा होता माहितीये का, बेसिक कन्सेप्ट. हं, आम्ही पूर्ण वेळ कार्यकर्ते नाहीयेत. आता मी आज कराडमध्ये जॉब करतो, कराड हं, आणि हा एरिया बघतो. हं, मला काय जमतंय तर माझ्या आठवड्यातल्या वेळातून, महिन्यातल्या वेळातून मी 2 तास देतो. हं, म्हणजे मी कॉन्ट्रीब्युशन देतोय, पण मला 2 तास देता येत आहे. हं, आणि हा कन्सेप्टच तसा आहे. सांजसोबतचे सगळे कार्यकर्ते हे पूर्ण वेळ आपापल्या कामात बिझी असतात. हं, महिन्यातून एक मुवमेंट तयार होते आणि नकळत मग त्या आजी आजोबांशी संपर्क केला जातो. हं, म्हणजे आम्ही पूर्ण वेळचे कोणी कार्यकर्ते नाही. हं, आम्ही सगळे दिवसभर आपापले जॉब करणारे, कॉर्पोरेटमध्ये जॉब करणारे अशी लोक आहोत. हं. पण आमची नाळ आम्ही जोडून ठेवले, असं म्हणतो ना आपण, हो, की हो. नकळत नाळ जोडून ठेवले. तर ते आमच्याकडे 100 जणांशी आम्ही नाळ जोडून ठेवलेली आहे, की आम्ही जातो, महिन्यातून भेटतो. हं. आणि म्हणजे ते अक्षरशः कधी कधी असं होतं हं, की आता गेल्या मे मध्ये मग कोणाच्या घरी माझ्यासाठी 4 आंबे राखून ठेवलेले, 4 असे अगदी निवडून रायवळचे पिकलेले. मग हं, एका आजोबांनी चांगला बावा फणस ठेवलाय तुझ्या करता. हं. मग गावठी कोंबडा ठेवलाय, मग अंडी ठेवले. मग आम्ही ते अंड्याचे ते पैसे घ्यायला तयार नसतात, मग मुद्दामून बळेबळे आपण कोंबायचं. त्यानिमित्तानं त्यांना काही ना काही पुन्हा आधार मिळतो. आजी आजोबा नातवंडांची वाट बघत असतात आणि असं सगळं ठेवून देत असतात त्यांच्यासाठी. तसाच प्रकार आहे ना हा हा. हा आणि हा तू वाणसामान देता अक्षरशः. तुम्ही म्हणालात, हम्म. तर त्याच्यात काय काय असतं दर महिन्याच्या वाणसामानात? वाण सामानामध्ये काय असतं, आम्ही 12 महिन्याचं वाण सामान फिक्स केलंय. आपल्याला काय लागतं तर बेसिक एक तांदूळ डाळ हा कन्सेप्ट लागतो. हं, त्या डाळीबरोबर 2-3 कडधान्य लागतात, बरोबर. आणि ते सगळं शिजवायला मीठ, मोहरी, हळद, मसाले लागतात, हं, बरोबर. आणि हे करताना बरोबर एखादा नारळ, आपली डास पळवायची उदबत्ती, काडेपेटी, मेणबत्ती, असं आमचा एक बेसिक किराणा असतो. त्यानंतर आम्ही बघतो ह्या महिन्यात गणपती आहेत, मग गणपतीच्या रिलेटेड सगळ्या वस्तू. ह्या महिन्यात संक्रांत आहे, ह्या महिन्यात दिवाळी आहे. मग दिवाळीला आम्ही एक मोठं मेगा हे करतो, किराणा माल. म्हणजे काय, वेगवेगळी लोक म्हणतात, कोणी म्हणतं मी मोती साबण देईन, कोणी म्हणतं माझ्यातर्फे साड्या आहेत त्यावेळेला 9 वारी. हं, मग ते आम्ही एकत्र करतो. हं. अशा पद्धतीनं मध्ये मध्ये असे इव्हेंट होत असतात. अच्छा. हल्ली असं पाहण्यात आलंय, आमच्या बरेच जण मृत्यू पश्चातचे जे कार्याचे पैसे आहेत ते काही न करता आम्हाला 50-50 हजार रुपये पाठवून देतात आणि म्हणतात की ह्या महिन्याचा किराणा माझ्याकडून वगैरे. म्हणजे ते कुठलंही विधी हल्ली करत नाहीत, असं बरेच पाहण्यात आलंय. म्हणजे अचानक समाजभान. पाठवून देतात, निनावी. हा. हा समाजभान यायला लागलेलं आहे लोकांमध्ये किंवा वाढतं हा आहे. प्रचंड हं, वाढतं आहे. हं, आणि सुशिक्षित लोक चांगली चांगली. हं. त्यामुळे म्हणजे अचानक आमच्या अकाउंटला पैसे येतात, त्यावेळेला कळतं, मग कोणीतरी संपर्क करून सांगतं ते मी पाठवले, आमचं कार्य होतं हं. आणि त्याचे आहेत ते तुम्ही हे करा, असं ते येतात. आणि सुरुवातीला आपण म्हटलं किंवा तू सांगितलंस की एक गरज आपण त्यांची पूर्ण करूया असा तुमचा विचार होता. हा पण आता तुम्हाला हा बाकीच्या गरजा पण त्यांच्या दिसत असणार. तर असं कधी हा वाटतं का की त्याबद्दलही आता आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून? हा आता कसं झालंय माहितीये का, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आम्ही साधारण पाहिल्या तर त्यांना मेडिकलची गरज असते आणि एक बेसिक अर्थेटिस, किंवा त्यांना आपलं बीपी, शुगर, दात. तर आम्ही एक वर्षातून एकदा आरोग्य कॅम्प, असा म्हणतो ना आपण, आरोग्य शिबिर तसं आयोजित करतो. किंवा कोणतरी महिन्याचा डोस डोनेट करतो, म्हणजे आयर्न आणि कॅल्शियमचा. तर हं, त्या पद्धतीनं आम्ही करतो. पण आम्ही काय झालोय, फुलफेज कार्यकर्ते नाही आहोत. आम्हाला पूर्ण वेळ इथे देता येत नाही. मग हं. आम्ही लॉंग डिस्टन्सनं काही ना काही करतोय, मग त्याच्यात जेवढं जमेल तेवढं करत असतो. मग अच्छा. आता बेसिक, आता काही जणांना सौर दिव्याची गरज असते, मग सौर दिवे आणून द्यायचे. असं थोडक्यात त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मॅक्झिमम कशा करता येतील हं, हं, त्या आम्ही शक्यतो बघतो. किंवा अचानक कोणी आजारी पडलं तर आम्ही एक वेगळा 10,000 रुपये फंड ठेवलेला आहे. हं. तो 10,000 आकस्मिक आजारपणाकरता म्हणून देतो, अच्छा. की जेणेकरून त्यांना कुठे दवाखान्यात नेलं तर गावकऱ्यांवर एकदम लोड येऊ नये, हं. अशा पद्धतीने. आणि मगाशी तू म्हणालस की सरकारी योजना किंवा बाकीची माहिती त्यांची जी असते
तर ते त्याबद्दल त्यांना काही माहीतच नसतं. तर मग तसा विचार पण आहे का, नसतं. की त्यांना समजावून सांगणारे, म्हणजे तुम्ही जाता तेव्हा तुम्ही प्रयत्न हा करता का, की त्यांना हे हा पण आता कळलं पाहिजे म्हणून? हा हा आमचं काही आमच्या इथे आता काही बुसकुटे म्हणून एक कार्यकर्ते आहेत. त्यांनी बऱ्याच वेळेला कसं आलंय आता एक व्यक्ती ते अपंग निराधार या लोकांसाठी पण काम करतात. अच्छा. तर ज्यांचं ज्यांचं दिव्यांगांचं पेन्शन चालू करून देणं. त्यांनी एकदा तर एक वृद्धा अक्षरशः पॅरालाइज झालेल्या अवस्थेमध्ये घरात होती. तिचं नाव आलं होतं आमच्याकडे. हम्म. त्यांनी बघितलं तिला आणि 2 दिवसांनी बघतोय तर तिला आपल्या घरात हे घेऊन गेलेले. त्यानंतर कोल्हापूरला नेऊन ट्रीटमेंट केली हा. आणि त्याच्यानंतर तिला व्यवस्थित चालतं फिरतं करून आणून त्यांनी पुन्हा ठेवलं होतं. म्हणजे बुसकुटे नावाचे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे ते कार्यकर्ते आमचे जे आहेत ते एक्स्ट्रीम लेवलचं काम करतात. हम्म. म्हणजे आपण कोण अशी वृद्ध आहेत ठीक आहे, आपण लांबून काहीतरी हाक मारून येऊ, पण घरात नेऊन सेवा करणं आणि पुन्हा पुढची ट्रीटमेंट देऊन आणणं हे सोपं काम नाहीये. नक्कीच नाहीये. म्हणजे आजूबाजूला बघत असताना आपण कौतुक करत असतो, किंवा असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे म्हणत हा असतो. हा पण प्रत्यक्ष करणारे खूप हा कमी असतात. हा पण हे तू हा जे सगळं सांगतोयस कमी त्याच्यात, असतात. हा, पण हे हा आता तू सांगितलंस हा बुटफुटेंचं उदाहरण, तर अशीच हा माणसं वाढत राहायला पाहिजेत, किंवा त्यांच्यातली माणुसकीचं हो दर्शन होत राहिलं पाहिजे. मला हो अजून एक असा प्रश्न पडलाय, तुम्ही सगळ्या वृद्धांना असं हे केलेलं आहे ना, तुम्ही भाग ठरवून घेतलेले आहेत. तर असं हा नाही का बरोबर. घडत, की समज आता 2-3 दर एक 4 महिने तू जातोयस एका भागात, तर पुढच्या चार हा महिन्यानंतर तू दुसऱ्या भागात जाशील, म्हणजे त्या वृद्धांना हा पण काहीतरी बदल होईल, असं तुम्ही करता का नाही हा करत? त्याच्यामध्ये दोन थोड्या अडचणी आहेत. हम्म. प्रत्येकानं जे भाग घेतलेत ना, ते त्याला सोयीनं असे भाग घेतलेत. कारण तो आठवड्यातून एकदा घरी येतो आणि त्याला सोयीनं, हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की कार्यकर्ते आम्ही बदलून बघितले ना, तर ते जे एक नातं झालंय ना, हा. ते सारखे विचारतात, तो बावा नाही आला, तो बावा नाही आला. मग हा, दर भेटीला तो बावा, तिला तो बावाच पाहिजे असतो पाहिजे त्या असं. आजीला. हम्म. हा म्हणजे तिचं नकळत नातं जुळलेलं आहे, मग ते तोडणं थोडं अवघड होतं. बरोबर, बरोबर. म्हणून ती एक नाती जुळलीत ती जुळली असा तो प्रकार आहे. पण मग असं पण नाही करायचा विचार का, की सगळे जे वृद्ध आहेत, आता 100 वृद्ध आहेत, तर त्यांचं एखादं संमेलन तुमच्या सगळ्या स्वयंसेवकांबरोबर, असा कधी विचार आलाय करायचा की हा नाही? असा विचार एकदा आम्ही इम्प्लिमेंट पण केलं होतं आरोग्य शिबिराच्या निमित्तानं. त्यांना दिवसभर बोलवलं होतं. त्यांना चांगलं पुरणपोळीचं जेवण होतं, आरोग्य तपासणी होती, प्रत्येकाला जाणं येणं आम्ही व्यवस्था केली होती. पण मध्ये करोना काळानंतर एक मोठी गॅप आली होती, तर त्याच्यात ते राहिलंय. पण आमचा विचार आहे की सगळ्यांना एकदा पंढरपूरला नेऊन आणावं हं. प्रत्येकाला. अगदी. आणि आमचे ते बुसकुटे आहेत ना, अशा सहली आयोजित करतात स्वतःच्या खर्चाने. अच्छा. ते दिव्यांगांची त्यांनी तर विमान सफर पण घडवून आणले, विमान कसं असतं दाखवायला. अरे वा. तर त्या पद्धतीनं करायचं प्रयोजन आहे अच्छा. की भविष्यात आम्ही ते करू. म्हणजे हा कन्सेप्ट चांगला आहे आणि तो करायचा आहे, आम्हाला इम्प्लिमेंट करायचा आहे. ह्या निमित्तानं मोहना, मी तुझ्या सर्व प्रेक्षकांना असं आवाहन करू इच्छितो की तुम्हा ह्या आपल्या भागापासून देशापासून दूर राहत असाल किंवा तुम्हाला सुद्धा आतून भरपूर काहीतरी करावंसं वाटत असेल, पण वेळच मिळत नसेल आपल्या आयुष्याच्या या स्पर्धेमध्ये, पण काहीतरी करावंसं वाटतंय, तर तुम्ही सुद्धा सांसोबत मध्ये सहभागी व्हा. आमचं कुठलाही आकडेवारीचा खेळ नसतो. तुम्हाला वाटलं दरमहा ₹50 पाठवावे, दरमहा ₹50 पाठवा. तुम्हाला वाटलं एखादा वृद्ध दत्तक घ्यावा, दत्तक घ्यावा म्हणजे त्याचा महिन्याचा किराणा मालाचा खर्च करावा, तसं करा. ह्याचे सगळे तुम्हाला खर्चाचे हिशोब मिळतात. तुम्हाला सगळ्या ह्या ग्रुपमध्ये सामील करून दिलं जातं आणि एका चांगल्या कार्याला आपले पैसे जातात याचं समाधान सुद्धा मिळतं. त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल, माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही नक्की व्हॉट्सअप संपर्क करा. मी तुमच्याशी नक्की संपर्क करीन. धन्यवाद. एकदा तुझा नंबर सांग ना, तोंडी सुद्धा सांग. माझा नंबर आहे 9881749259. पुन्हा रिपीट करतो, 9881749259. पराग वडके. धन्यवाद. आणि मंडळी, परागने जसं सांगितलं तसं आर्थिक मदत तर तुम्हाला करता येईलच, पण जर तुम्ही चिपळूणच्या आसपास असाल आणि तुम्हाला स्वयंसेवक म्हणून काम करायचं असेल, तरी देखील तुम्ही परागशी नक्कीच संपर्क करू शकता. ऑलवेज वेलकम.
परत खूप छान वाटलं की तुम्ही खऱ्या अर्थाने हा वृद्धांना नुसतं वाण सामान देत नाहीयेत, तर सांज सोबत ही हा जी तुमची कल्पना हा आहे ती खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतीये हे बघताना आणि ऐकताना खूप छान वाटलं. कारण तसं म्हटलं तर मी पण सुरुवातीपासून हा प्रवास बघतेय तुमचा. म्हणजे मी प्रत्यक्ष कधी आलेले नाहीये तिथे, बरोबर पण आपला बरोबर सांजोबतचा जो कट्टा आहे तिथे स्वयंसेवक जात असतात, ते त्यांचे अनुभव लिहत असतात, ते सगळं वाचलेलं आहे. बरोबर आणि अर्थातच अपर्णा बेलोसेकडून सुरुवातीला या संस्थेबद्दलची माहिती कळलेली होती. तर खूप छान बरोबर. वाटलं आज तू इथे येऊन सगळी संस्थेबद्दल माहिती दिलीस. तर मनपूर्वक येस. सर्वांना, तुम्हाला स्वयंसेवकांना आणि हा सगळ्या निराधार वृद्धांना शुभेच्छा. धन्यवाद. येस, तुम्हाला पण धन्यवाद अभिव्यक्ती चॅनलला, की आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक युट्यूब चॅनल आमची दखल घेतं. आणि दखल सगळे घेत असतात, पण मुद्दामून अशा पद्धतीनं प्रेझेंट करायला वाव देणं हे मोठं काम आहे. आणि मोना, त्याबद्दल सांजसोबत तर्फे मनापासून आभार. धन्यवाद. सोबतीची साथ